नमस्कार. आज आपण चालले थोडा फेरफटका मारायला राजापूरला. राजापूरला या कारणाने चाललो आहे की आज आपण जो गणपती बुकिंग केला आहे मंगळमूर्ती नाव आहे त्यांचं. तर ते आपण गणपतीची मूर्ती आपली तयार झाली आहे. तर त्याचं कलर गणपतीचं सर्व कसं आहे ते आपण पाहायला चाललो आहे आणि बाकीच्या मूर्त्याही बघून येऊ, कारण ते बरं वाटतं जरा बघायला आणि छानही वाटतं सगळ्या मूर्त्या बघायला. जसे गणपतीचे दिवस जवळ येतात तसा मनात आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे की काय करू गणपतीसाठी आणि काय नाही, त्यासाठी चाललो. आणि तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघा किती सुंदर वाटतं. इथे ही फुलं बघा किती सुंदर वाटतात, छान वाटतात फुलं बघा. आणि बाजूचा निसर्ग बघा, सगळीकडे हिरवंगार झालंय. फुलांचं खूप महत्त्व आहे हा. हो, म्हणजे आता गणपती उत्सव चालू होईल ना, त्यावेळी तुम्हाला बरेच ठिकाणी बघायला मिळेल. मोरांचा आवाज वगैरे येतोय तिथून. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. ही आपली गाडी वर्षभर तरी बंद होती, कारण आपल्या गाडीला थोडं डॅमेज झालं होतं. कुणीतरी आपल्या गाडीची काच फोडली होती फ्रंटची, आणि ते रिपेअर केल्यानंतर आम्ही स्वामींची नवीन मूर्ती बसवली. कारण पहिली मूर्ती खराब झाली होती स्वामींची उन्हामुळे, कारण ती गाडी उन्हामध्ये उभी होती आणि पावसाचं पाणी पडूनही थोडी खराब झाली होती. तर मी तुम्हाला दाखवते नवीन मूर्ती स्वामींची, किती छान वाटते. आणि एक योगायोग म्हणजे असं झालं, म्हणजे आम्ही ही सेकंड हँड काच बसवली. ही फ्रंट काच आमची फोडली होती म्हणून आम्ही सेकंड हँड काच बसवली. आणि त्या काचेवरती आम्हाला, ज्याची काच होती त्या काचेवरती पण नाव होतं श्री समर्थ कृपा म्हणून. आणि आम्हाला तो क्षण म्हणतात ना, असं वाटलं की स्वामीच आमच्याकडे आले असं आम्हाला खूप वाटलं. आणि हे तुम्ही बघा किती छान वाटतं. हे बघा, असं वाटतं ते लोणावळा खंडाळाच्या मध्ये असं जाण्यासाठी एक रस्ता आहे. कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा, कारण आम्ही गेलेलो होतो तिकडे आणि सेम प्लेस आहे असंच वाटतं इथे पण आल्यावरती आम्हाला दोघांना नेहमी. आता आपण केलवड्या मार्गे चाललोय राजापूरला, आणि हा रस्ता खरंच खूप सुंदर आहे, चांगलं बनवलं. हो. आता या रस्त्याला 4 वर्ष तरी होतील. 4 वर्ष कंप्लीट होते. रस्ता खरंच खूप सुंदर आहे. भात शेती किती सुंदर वाटते. हे दादाचं घर आहे आमच्या, सुनीलच्या आत्तेच्या मुलाचं घर. खूप सुंदर केलंय त्याने इथे. आपण राजापूरवरून आल्यावर येता नक्की जाऊ, तिथे तुम्हाला दाखवते. त्याने त्याचा परिसर एवढा सुंदर केलाय ना, आम्हाला तो बघून खूप सुंदर वाटतं. हे यायला अंधार होणार आपल्याला. आता तुम्हाला मी ते उजव्या साईडला दाखवते की शेती एवढी सुंदर वाटते ना पावसातून. आता आपण आलो आहोत मंगलमूर्ती आर्ट राजापूर तालुक्यामध्ये. राहुल ताई शेट्टे म्हणून आहे मूर्तिकार. तर सांगायचं म्हटलं तर आपला हा भाऊ आहे ना, खूप मेहनती आहे. एकतर मूर्तिकार पण आहे आणि त्याचा एक व्यवसाय पण आहे. तो बघा समोरचं घर आहे, तिथेही गणपती असतात, मूर्ती मस्त की सजवून ठेवतो तो. पण एक आहे की त्याची मेहनत आहे, ती मेहनतीचं फळ त्याला मिळालंच पाहिजेच. कारण की चक्क त्याचा व्हिडिओ आपण बनवले होते, 2 व्हिडिओ बनवले होते, एक रत्नागिरीचा आणि एक राजापूरचा बनवलेला. ते सांभाळून मूर्तिकार म्हणजे मूर्ती घडवणं आणि त्याच्यामध्ये एक जीव निर्माण करणं, एक माणसासारखा एक जीव निर्माण करणं, ती एक कला आहे. आणि त्याच्यामध्ये जे म्हणतात ना की जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये प्राण ओताल तेवढं त्याच्यामध्ये जीव निर्माण होणार आहे. नमस्कार. नमस्कार. तर भाऊ तुझं नाव कसं? माझं नाव राहुल रघुनाथ ताईशेटे. तर भाऊ तू काय करतो, म्हणजे व्यवसाय कुठला आहे तुझा? माझा व्यवसाय म्हणजे रेडीमेडचा आहे कपड्यांचा आणि हे मंगलमूर्ती आर्ट मूर्ती शाळा.
मग कसं मॅनेज करतो? कारण की गारमेंट्स म्हटलं आणि आपलं मूर्ती म्हटलं तर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हो, तर कसं नाही, मॅनेज हे करतो? माझं कसं लहानपणापासून माझा छंद आहे. मी वयाच्या 6व्या वर्षीपासून हे करतोय. हं. त्याच्यामुळे हे वाढत वाढत त्याला व्यावसायिक रूप मिळालं. हं, हं. आणि कपड्याचं कसं मी आता हे 5-6 वर्षापूर्वी चालू केलंय दुकान. ओके, म्हणजे मूळ व्यवसाय तुझा मूर्तिकार. मूर्तिकला. हो. ओके, मूर्तिकला ही तुझं मेन आहे. हो, म्हणजे किती वर्ष झाली आपल्या ह्या व्यवसायाला? आता नाही म्हटलं तर एक 28 वर्ष झाली. किती? 28 वर्ष झाली. हा, मी लहानपणापासून बनवतोय ना. ओके, फक्त गणपती बाप्पांचं मूर्ती घडवतो का अजून आपली देवीची पण मूर्ती देवीच्या घडवतो? पण मूर्त्या असतात. ओके, त्याही मूर्ती असतात. हो. ओके, मग किती फुटापासून सुरुवात केली होती सुरुवातीला? आता सुरुवातीला बनवला तो अगदी 1 फुटाचा होता छोटा. हां, त्याच्यापासून सुरुवात करत करत आता आपल्याकडे एक 6 फुटापर्यंत वगैरे असतात मूर्त्या. 6 फुटापर्यंत असतात. ओके, मग पहिल्यापासून म्हणजे नॉर्मल मातीच्या होत्या का POPच्या होत्या? पहिल्या सुरुवातीला मातीच्या होत्या. ओके, मातीच्या आता होत्या. कस्टमरला POP मध्ये नवीन व्हरायटी मिळते ना, हां, त्या पद्धतीत मग अवेलेबल करून आम्ही देतो. ओके. मग आता आपल्याकडे मूर्ती आहेत ना, हे कुठल्या आहेत आतापर्यंत? म्हणजे आता माती आहे, त्याच्यानंतर POP आहे, किंवा आता दोन्ही बरेच प्रकारचे. ठिकाणी इको फ्रेंडली पण आलेले आहेत. इको फ्रेंडली म्हणजे आपली शाडू मातीच्या आहेत आपल्याकडे. ओके, आणि पेपरच्या वगैरे? पेपरच्या नाही आपण करत, ओके, मातीच्या आणि POPच्या प्लास्टिक. ओके. म्हणजे आता आपल्याकडे 3च प्रकारचे आहेत? हा, 2 प्रकार. 2 प्रकारचे. शाडू माती आणि प्लास्टर. ओके. मग भविष्यामध्ये कोणाला इको फ्रेंडली पाहिजे असेल, म्हणजे शेणापासून बनवलेली जाते, त्याच्यानंतर पेपरचे बनवले जातात, तर भविष्यामध्ये कोणाला पाहिजे असेल तर त्याच्यावर मिळेल का? आहे चालू काम. मित्रांशी वगैरे माझं बोलणं झालंय इको फ्रेंडली, तर ते पण होईल फ्युचरमध्ये चालू. हं, हं, हं. हा, ओके. तरी आता एक मूर्ती घडवायला किती वेळ लागतो? एक मूर्ती असता तसं बनवायला 4 दिवस तरी जातात. 4 दिवस. हा, म्हणजे पूर्ण फुल टू फिनिश. ओके, म्हणजे सुकेपर्यंत? नाही, सुकायला वेळ जातो 15 दिवसाचा. हं, हं. एक 10-15 दिवस जातात सुकायला मातीची मूर्ती. 10 ते 15 दिवस जातात. हो, सुकायला. ओके. मग आता ही माती बाहेरून आणली जाते का आपल्याकडे मिळते उपलब्ध? गुजरातमध्ये मिळते. मग त्यासाठी जावं लागतं का तिकडे? नाही, ऑर्डर केल्यावर येते ती. ओके. कारण की आता महाराष्ट्रामध्ये पेनमध्ये म्हटलं, पण असते अवेलेबल. पेनला, हा. पण होलसेलर आहे. हो, कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठिकाण म्हटलं गणपती घडवण्याचं, म्हणजे मूर्ती घडवण्याचं, म्हणजे पेन ठिकाण. पेनला असते माती अवेलेबल. ओके. मग ती स्वस्त पडते आपल्याला? हां, ओके. मग ती बऱ्यापैकी पडते म्हणजे. हो. मग आता आपल्याकडे किती मूर्ती आहेत तरी? आता आपल्याकडे टोटल एक 350 ते 400 मूर्ती आहेत. ओके. मग सुरुवातीला किती होत्या? सुरुवात 2 पासून होती. 2च? हो. त्याच्यानंतर आता हळूहळू वाढत गेले. एक 350-400 मूर्त्या असतात आपल्याकडे. ओके. हो. म्हणजे आता कमीत कमी किती फुटाची असते? नाही, जास्तीत जास्त 6 फुटाची हां, असते. कमीत कमी 1 फूट हां. आणि जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत असते. ते दुसरीकडे माझं गोडाऊन घेतलेलं आहे. इथे मूर्त्या राहत नाहीत त्या मोठ्या साईज ना, त्यामुळे दुसरीकडे आहे ते. ओके. मग आता इथे ज्या मूर्त्या दिसत आहेत, हां. मग आता याच्यामध्ये आता रंगरंगोटी आता चालू होईल काही हो, दिवसामध्ये? चालू आहे काम. वरती बघायला जाऊया आपण. ओके, वरती पण आहे. हो. तर बघा मंडळी की मेहनत करा. गेल्या वेळी कुणाल पाटीलचा इच्छा होती कौस्तुभमणी. कुणाल पाटीलचा ना? हा, KP आर्ट्सचा त्याचे मॉडेल आहे. KP आर्ट्सचा. परत मुंबईचा राजा, हो का, मुंबईचा गणेश राजा, गल्लीचा. गणेश गल्ली. त्याची कॉपी आहे. हां हां. बघा ना, वरती एकदम असं बघा. मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे की एक व्यवसाय करताय ना, त्याबरोबर दुसराही व्यवसाय करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून शिकायला पण मिळेल आणि उत्पन्नाची बाबी पण निर्माण होईल. गावी राहायचं असेल तर एक सांग ना मला की राहुल भाऊ, की गावी राहायचं म्हटलं तर एका व्यवसायावर अवलंबून राहू शकतो का? नाही, साईड बाय साईड तुम्हाला काही ना काही करावंच लागणार. हं, हं. हो. ओके. आता जसं तुमचं गारमेंटचा व्यवसाय आहे, चला तिथे कुठेतरी चला प्रॉफिट झाला, लॉस झाला, तर इथे कुठेतरी आहे 100% आहे. हो, ह्याच्यामध्ये कसं आहे, तुमच्या कलेवर आहे ते. हां. इथे कॉम्पिटिशन तसं तुम्ही द्याल, एफर्ट्स लावाल त्याच्यावर आहे. ओके. हां. मग आता ज्या मूर्त्या आहेत ह्या फिक्स असतात का? कस्टमर यावर्षी 300 आहेत, तर पुढच्या वर्षी म्हणजे कमी होतात का वाढतात? नाही, वाढतात. दरवेळी एक 25 ते 40 मूर्त्या वाढतात. जसं म्हटलं ना भाऊने, ते 100% बरोबर आहे. कारण की एका घराची आता 2 घरं होत चाललेली आहेत. बरेच ठिकाणी काय होतं की कोण राजापूरला राहतोय, कोण रत्नागिरीला राहतोय, असं झाल्यामुळे कसं एका ठिकाणी होत नाही. हो. असं बऱ्याच ठिकाणी बघण्यात आलेलं आहे की एकाच घरातले व्यक्ती 2 ठिकाणी झाले, म्हणजे चुलते वगैरे असं म्हटलं तर तिथे वाढत चालले गणपती, आणि वाढलंच पाहिजे ते. पण भाऊला ना एक मानाचा मुजरा का? कारण की राजापूर तालुक्यामध्ये तुम्ही आलात, सिटीमध्ये राहुल ताई शेट्टे म्हणून तुम्ही सांगितलात, तर तुम्हाला कोणीही सांगेल, कोणी तुम्हाला इथे आणून सोडेल. आणि याची मेहनत आहे ना, हँड्स ऑफ. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे,
कारण की आपल्या रत्नागिरीचं शॉपचं कसं आहे तिथे चालू? नाही, रत्नागिरीचं आता आपण लॉकडाऊनमध्ये ते बंद केलं आहे. ते ओके. आता आपण इथेच घेतलं आहे. आता इथेच केलेलं. मग भविष्यामध्ये परत वाढवायचं चाललंय? परत म्हणजे कसं ते शेवटी कसं मॅन पॉवरचीच गोष्ट आहे, ते हँडल होत नाही, त्याच्यामुळे नाही आता तरी. ओके. आता किती सध्या- मुलं आहेत आपल्याकडे आता आता मूर्तिकार आपल्याकडे घडवण्यासाठी? 5 ते 6 मुलं आहेत. ओके, 5 ते 6. मग त्यांना कसं पगाराचं कसं आहे? त्यांचं कसं ते काम करतील त्याच्यावर असतं. ओके. हो. म्हणजे आता मूर्ती घडवायची म्हणजे आता बघा, आता ही जी मूर्ती आहे तर ही ह्याला रंग हा वेगळं झाला, पण ज्यावेळी मोती येतो किंवा काही वेगळं घडवायचं आहे म्हणजे आता धोतर घालायचं असेल किंवा आपल्याला किंवा काही मण्या वगैरे लावायचे त्याचे चार्जेस वेगळे असतात का? हो, त्याचे सगळे चार्जेस वेगळे असतात. ओके. मग त्याच्यानुसार मग मुलांना दिलं जातं का? हां, ते जसं काम करतील ना त्या पद्धतीत त्यांना ते दिलं जातं. ओके. मग आता याच्यामध्ये कोण नवीन असेल ज्याला काहीच माहीत नाही, आता त्याचं कॉलेज झालं आहे किंवा कॉलेज बरोबर त्याला करायचं असेल हां, मग तर त्याला पॉसिबल आहे? आम्ही कसं पॉसिबल म्हणजे त्याला आम्ही ट्रेनिंग पण देतो हां. आणि त्याच्याबरोबर पगार पण देतो. ओके. आता राजापूर तालुका खूप मोठा एकदा आहे. शिकल्यानंतर मग जास्त पगार देतो आम्ही. ओके. मग आता लांबून येणारे जी मुलं आहेत ज्यांना शिकायचं आवड आहे पण लांब असल्यामुळे पॉसिबल होत नाही. पॉसिबल होत नाही ते. ओके. तर भविष्यामध्ये त्यांना इथे राहण्याची सोय होऊ शकते का? राहण्याची आता 1-2 आम्ही करतो सोय इथे, हां. पण जास्त तसे मॅनेज होत नाही. एवढं होतं. 2 मुलं असतात आपले. आणि भविष्यामध्ये आपला हा नाही, सेटअप चालू आहे बा. मोठा झाला हो. म्हणजे आता 300 तिथे 1000पर्यंत गेले आहे तर प्रयत्न चालू. देवाकडे प्रार्थना करीनच की आपला राहुल आहे किंवा अन्य अजून असे मंडळी आहेत, हुतकूर आहे, खूप मेहनती आहे, तर त्यांचा व्यवसाय मूर्तिकार असू दे किंवा कुठलाही व्यवसाय असू दे तो देवाकडे प्रार्थना करतो खूप मोठा झाला पाहिजे आणि त्यांच्याकडे कामगार जास्तीत जास्त लागले पाहिजे. चला आता आपण वरती जाऊया. म्हणजे काम चालू आहे. तर आम्ही आलो होतो ना त्यावेळी मूर्ती वरती होती का इथे होती मूर्ती? तिथे होती ना खाली? वरती जाऊया आपण. आणि एकदम जुन्यातलं घर आहे या भावाचं, एकदम जुनं म्हणजे सांतरी आहे ना, एक राजवाडा म्हटला तरी चालेल त्यावेळीचा. खालून आहे ना आपण असं वरती आलो आणि या भावाचं जे घर आहे त्या घरातूनच तो व्यवसाय करतो आहे. पण हे जे घर आहे सांतरी 100 वर्ष जुनं घर आहे एकदम. सांगायचं म्हटलं तर हा बघा, ज्यावेळी राजवाडा होता ना त्यावेळी अशी म्हणजे दगडाचा जसा दरवाजा असायचा ना तसाच एकदम दगडासारखाच एकदम भरीव आहे. सांगायचं म्हटलं तर खूप जुनं आहे हे. बघा ना, जी कडी पण तुम्ही बघू शकता. हे का दाखवतोय कारण की आहे ना शेवटी एक प्रकारे एक 100 वर्ष म्हटलं एक किती असंच झालं आहे, एक 4 ते 5 पिढ्या झाल्या असेल. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे आपले हे भाऊ आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथे मूर्ती बघू शकता. मस्त एक म्हणतात ना घडवत आहेत. शेवटी त्यांची ती मेहनत आहे आणि मेहनतीचं ते फळ मिळालंच पाहिजे. हे मी प्रत्येक वेळी का सांगतो आहे कारण की तरुण पिढीने व्यवसायाकडे येणं गरजेचं आहे. मग तो मूर्तिकार क्षेत्रामध्ये असू दे किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये असू दे. तर आता आपल्याकडे इथे किती मूर्ती आहेत? इथे एक 70-80 आहेत मूर्त्या. किती? 70 ते 80 आहेत. ओके. मग आता हे जे मूर्ती आपल्या पूर्ण राजापूरचेच आहेत का सिटीमधले? नाही, मिक्स आहेत, बाहेरच्या पण आहेत त्याच्यात. एक मूर्ती आपली रेडी होऊन गेली पुण्याला. पुण्यात गेली? हो, पण पुण्याला. ओके. बघा आज राजापूर आणि पुणा नाही म्हटलं तरी एक 250-300 किलोमीटरचं जास्त, अंतर आहे. हो. फक्त एवढे पाहिजे की श्रद्धा पाहिजे आणि दुसरं म्हणजे विश्वास. हो हो. तो मेन महत्त्वाचा. आणि हे राहुलने एकदम मस्त जपलेलं आहे पहिल्यापासून. तर आपली ही मुलं इकडचीच आहेत का स्थानिक आहेत? हो, ही स्थानिक आहेत. तो कशेळीतून येतो. ओके. हे कुठले आहेत दोघं? त्यांनाच विचार. हां, बरोबर आहे. असं पुढे येणं गरजेचं आहे मुलांनी. नमस्कार. नमस्कार. नाव कसं तुझं? अभिजित रमेश कुर्ले. गोरले? कुर्ले. कुर्ले. कुठलं गाव? कोंडेतड. कोंडेतडातलं. हो. ओके. किती वर्ष आले 2 वर्ष आले. 2 वर्ष झाले तू येतोय आहे हो. यांच्याकडे येतो. याच्या अगोदर कुठे होतास का शिकायला जायचंस? नाही, इथेच फर्स्ट टाइम. ओके. म्हणजे मूर्ती बनवण्यापासून हो. ते कलर देईपर्यंत हे सगळं तू करतोस. हो. तर गावातल्या मुलांना काय सांगशील तू? काय मेसेज देशील? बोल बोल. हा, तुझं शिक्षण किती झालं आहे? आता 12वी चालू आहे. चालू आहे. म्हणजे 12वी करता करता तू मूर्ती घडवतोयस. हो. तर गावातल्या मुलांना काय सांगशील? आजूबाजूच्या जे परिसरामध्ये मुलं आहेत आज बरेच ठिकाणी मोबाईलच्या युगामध्ये अटकलेले आहेत, त्यांना काय सांगशील तू? काम करून हे केले पाहिजे. ओके. आज तू 12वीला आहे तर आज तू फुल नाही पण पाकळी म्हणून तू काहीतरी एक स्वतःचं पगार पाणी निर्माण केलेलं आहेस, मेहनत करतोयस. सकाळी किती वाजता येतोस?
सकाळी मी 12-1 वाजता येतो. 12-1 वाजता म्हणजे कॉलेज करून येतो. हो. ओके, मग घरी जातोस. हां. तरी आता नाही म्हटलं तरी थोडाफार पगार तरी येतो, हो. म्हणजे स्वतःच्या पायावर तू उभा आहेस. तर आपल्या मुलांना काय सांगशील, म्हणजे या क्षेत्रामध्ये किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये? बोल लवकर. त्याने काम केलं पाहिजे फक्त. म्हणजे मोबाईलच्या याच्यामध्ये तुम्ही वेळ द्या, मोबाईलला पण वेळ द्या, पण त्यातून काहीतरी येऊ शकतं तसं तुम्ही हे करा, प्रयत्न करा. बघा, प्रयत्नाशिवाय काहीच होणार नाही आहे. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव कसं? दिनेश संदीप प्रसंग. कुठलं तू? चापडेवाडी. चापडेवाडीतलं तू. किती वर्षापासून करतो तू? 2 वर्ष. तुला पण 2 वर्ष झाले. कितवीला तू आता? 12वीला. कुठल्या कॉलेजला? राजापूर हायस्कूल. राजापूर हायस्कूलला. दाखव मूर्ती, दाखव. वा, किती वेळ जाणार आता घडवायला? आता तर 1-2 तास झाले. 2 तास जातील. आणि सुकायला किती वेळ जाईल? 15 मिनिटं. 15 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं. तुझी दाखव मूर्ती भाऊ. बघा, ही किती फुटाची आहे? 2 फूट. ही 1 फूट 1.5 फूट आहे. सिंहासन एक नंबर वाटतं आहे, जबरदस्त. मग अनुभव 2 वर्षाचा कसा वाटला? हां, क्रिकेट वगैरे खेळतोस की नाही? हां, थोडं. आणि तू? हां, बघा, खेळणं पण महत्त्वाचं आहे आणि काम पण करणं गरजेचं आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव कसं? प्रणित चंद्रकांत गिरकर. प्रणित गिरकर. तू कुठून आलायस? कशेळी. बघा मंडळी, की राजापूरवरून कशेळी म्हटलं ना तर एक 20-25 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर. 30 किलोमीटर आहे. बघा, आतमध्ये 3 किलोमीटर आहे. आतमध्ये 3 किलोमीटर आहे. म्हणजे कनकादित्य मंदिर आहे ना, तर तिथे आहे. त्या भावाचं गाव कशेळी पॉईंट म्हटलं ना, तर तिथे आहे. तिथून तो येतो. तर बघा, असं एकमेकांना आपण मदत करू, त्यातून आपलंही घर चालतं. त्याच्यानंतर आपल्याला 4 लोक ओळखतात, शिकायला मिळतं. आज राजापूर तालुक्यामध्ये हो शिकण्यासारखं आहे. भविष्यामध्ये तू स्वतः टाकू शकतोस. तर हे शिकायला किती वेळ जातो तरी? आता तरुण पिढी आता जी 10वी 12वी, जसं हे दोघांना 2 वर्ष झालेले आहेत, तरी शिकायला किती वेळ जातं? तरी हे माझं 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष. तरी याच्यातून फुल नाही पण पाकळे म्हणून तरी आपलं घर पाणी चालतंय. चालायलाच पाहिजे. आपला गणेशोत्सव आहे कोकणातला, म्हणजे होळी आणि गणेशोत्सव हे एवढे मानाचे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही कितीही लाखो रुपये खर्च करा तेवढं कमी आहे. हां, कारण की ही जी कला आहे, त्याच्यानंतर एकत्र यायचं जे कुटुंब मित्रमंडळी जे नाही म्हटलं तरी 10 महिने शहराकडे असतात आणि पुणे असू दे, मुंबई असू दे किंवा अन्य ठिकाणी, पण गणेशोत्सव आणि होळी या 2 सणामध्ये हे एकत्र येतात. ते लाख मुलाचे आहेत. कारण की शेवटी ज्या भावाने जे नाव ठेवलं आहे मंगलमूर्ती 8, कारण की हे एकत्र येण्याचं ते एक ती काय म्हणतात त्याला ऊर्जा. आणि सांगायचं म्हटलं ना, एकत्र येणं गरजेचं आहे, तरच हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आज राहुल भाऊ एकटा असताना तर हे पॉसिबल झालं असतं? पॉसिबल नाही, टीम पाहिजे. टीम पाहिजे. हो, ते सर्व साथ देतात, त्यामुळे शक्य होतं ते, नाही ते एकट्याचं काम नाही. सर्वांना सांगतोय की मूर्ती तुम्ही आहे ना 20-22 फुटाची न आणता छोटी आणा, भले 10 फुटाची असली तरी चालेल. शेवटी श्रद्धा आहे त्याच्यामध्ये, आपलं प्रेम पण आहे त्याच्यामध्ये. आणि एक सांगतोय की छोटी मूर्ती आणा, एवढंच सांगेन मी. आणि जे घटना घडली आहे भुलेश्वरला, तर देवाकडे प्रार्थना करतो की जे घडलं आहे त्याला तर आपण काय करू शकत नाही, पण पुढे भविष्यामध्ये काही असं दुर्घटना होऊ नये हीच देवाकडे प्रार्थना करतो. सर्वांनी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, मंडळाने पण मूर्तिकारांनी पण. सर्व गोष्टींचं जरा लक्षपूर्वक. ती व्हाईट हा गणपतीचा पाठिंबा. तर बघा, इथे ना यांची मूर्ती आहे. माझी म्हणजे आईची. हो, ही ना ती व्हाईट होतं. वाईट डोतर ना. तर किती दिवस जातील? आता शेडिंग आणि रेखणी आणि थोडं फिनिशिंगचं काम बाकी झालं. इथे एक त्याचं कार्यशाळा आहे आणि तिथे एक आहे आणि हा एक भाऊ आहे. तुझं नाव कसं रे? साहिल चोरगे. वाडी कुठली? बटाळीमध्ये. किती वर्षापासून करतोय तू मूर्तीचं? यंदाचं पहिलाच वर्ष आहे. पहिल्याच वर्ष आहे.
शिकायला मिळतंय ना? मिळतंय मग. आवड आहे? हो. किती वाजता येतोस तू सकाळी? येतो 9 9:30. आणि जातो किती वाजता? 12. 12 वाजता रात्री? हो. वा, हे बघा इथे आता तुम्हाला रेडीमध्ये तुम्हाला मूर्ती बघायला मिळेल आणि काही आहेत त्यांना आता रंग वगैरे बाकी आहे, कलर वगैरे आहे ना धोतरचा वगैरे. तर इथे बघू शकता मस्त. ही कुठली आहे मूर्ती? लालबागचा राजा. काम बाकी आहे. कलर केलं की वेलवेट आहे कलर पूर्ण कलर केला आहे? हात लावू चालेल. असं वाटतं वेलवेटचं ते रेड कलर असं वेलवेटचं वाटतं. असं वाटतंय ते. ते आपलं ते मागे आहे त्याला काय म्हणतात ते? प्रभाव. तर खूप वर्ष झाले ना, म्हणजे सांगायचं म्हटलं. चिंचपोकळीचा चिंतामणी गेल्या वर्षीची कॉपी. चिंचपोकळी चिंतामणी बघा, हा एक रेडीमध्ये आहे मस्त. आता इकडे जे मूर्ती बघायला मिळतं ते सांग तरी 3 फुटाचे दिसत आहेत जास्तीत जास्त. 2 फूट. 2 फुटाचे ते? 2 फूट. हा 3 फूट. हा 3 फुटाचा आहे. हा हा 3 फूट आहे. ओके. हे पण डायमंड वर्क करून फिनिश आहे. हे बघा, जसं मी मगाशी म्हटलं की मूर्ती जेव्हा घडते ना, म्हणजे कलर वगैरे तो वेगळं असतं आणि ज्यावेळी आहे ना तुम्हाला डायमंड वर्क करायचं असेल त्याचे ॲडिशनल चार्ज असतात, म्हणजे कुठेही असू दे. हे बघा मस्त. ही कुठली आहे? विठ्ठलाची कन्सेप्ट आहे मागे प्रभावामध्ये. वा, ती एक दाखव ना. तर पुढच्या वर्षी कोणाला मूर्ती पाहिजे असेल तर नक्कीच राहुल भाऊला कॉन्टॅक्ट करा. आणि आता जसं तू म्हटलं आहे की पुण्यातले जे मंडळी आले होते ते आपले राजापूरचे होते का बाहेरचे होते? राजापूरला त्या ताईचं माहेर आहे. ओके. हा, आणि सासर पुण्याला आहे. ओके. मग असं ज्यांना पाहिजे असेल तर ते स्वतः येणं गरजेचं आहे? हा, येणं गरजेचं आहे. आम्ही कुरिअर आता भरपूर इन्क्वायरी होते इंस्टावर वगैरे बघतात ना, पण आम्ही डिलिव्हरीची नाही घेत अजून जबाबदारी, कारण का मूर्तीला जपणं आणि ते सगळं प्रॉब्लेमचा विषय आहे. त्याच्यामुळे डिलिव्हरी नाही देत आम्ही. घेऊन स्वतः येऊन घेऊन जातात त्यांनाच देतो. ओके. तर आता ही मूर्ती पूर्ण तयार व्हायला आता सांग तरी आता किती महिने जातात परफेक्ट? आता आमचं जूनपासून कंटिन्यू काम चालू असतं. जूनपासून सप्टेंबर ऑगस्टपर्यंत 2 महिने जातात. बघा 3 महिने जातात. 3 महिने पकडून चला, कारण की मूर्ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः या. कुरिअर सेवा उपलब्ध नाही आहे, कारण की ती बरोबर गेली पाहिजे, कारण की उद्या गालबोट लागलं नाही पाहिजे. बरोबर आहे ना. मग त्यासाठी एक तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः या. यावर्षी ज्यांना पॉसिबल नाही झालं तर पुढच्या वर्षी नक्की या. आणि तुम्ही बघू शकता एखादे तुझ्याकडे कॅटलॉग वगैरे पण आहे ना? हां, माझ्याकडे फोटो असतात. त्याच्यावर व्हॉट्सअपला मी करतो. नॅचरल टोनमध्ये केला आहे, बॉडी टोन पूर्ण नॅचरल याच्यामध्ये ना? हो. तर बघा, तर राहुल भाऊचा नंबर देतो स्क्रीनवर आणि नक्कीच तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. मूर्ती एक नंबर आहेत. डायमंडचे चार्जेस वगैरे कसे घेतात? ह्याच्याला 2 फुटाचे एक 800 ते 1000 रुपये घेतो. ती मेहनत आहे शेवटी, ती पूर्ण दिवस जातो ना? हां, अर्धा दिवस जातो. इथे पण आहेत मूर्ती मस्त. ती पण करतो. ही एक मस्त आहे, दाखवतो. तीच दाखवतो. एकदम भरीव आहे. बघा मूर्ती बघा. ती पण नॅचरल बॉडी कलरमध्ये. पण त्याची डाय ती असते ती कायमस्वरूपी असते का? हां, डाय असतात. म्हणजे आता यावर्षी वापरले तर पुढे कंटिन्यू करू शकतो? हां, ऑर्डर असेल तर करतो. ओके. मग आता नवीन डाय पाहिजे असेल तर मग कुठे बनवावं लागतं मग? मग ते आहेत माझे मित्र, ते डाय करतात तयार. ओके. दरवर्षी थोडाफार नवीन मग आम्ही ठेवतो. हां, मूर्ती बघा ना मस्त. पाठीमागची पण मूर्ती खूप मस्त आहे. तर जास्तीत जास्त तुम्हाला सांगेल 2-3 फुटाच्या मूर्ती खरोखर सुरेख आणि रेखीव असतात. डोळ्यांना एकदम आकर्षून घेतात ते. एक दाखवा ना, एक मस्त आहे.
आपण आता मूर्तिकार आपले बांधव आहेत ना, मूर्तिकारांसाठी एक सोयीसाठी म्हणून कलर्सचं पण उपलब्ध केलेले आहेत. तर कोणाला मूर्तिकारांना कलर वगैरे आपल्याकडनं पाहिजे असतील तर मिळू शकतात. हे आपलं 3रं वर्ष आहे चालू करून. सर्व प्रकारचे कलर आहेत आपल्याकडे. ओके, म्हणजे एक फुटाची मूर्ती, मग त्याला म्हणजे किती कलर लागू शकतात? आता कसं असतं आपल्या ह्याच्यात एक 10 मूर्त्या होतात, 10 ते 15 मूर्त्या ह्याच्यामध्ये एका कलरमध्ये. हा, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा कलर लागतो ना, त्या पद्धतीत वापरण्यावर आहे आपल्या ते. ओके, आता सांगायचं म्हटलं तर आता मी मूर्ती आणली, त्याला कलर नाही, पण मला कलर करायचा असेल तर आता दरवर्षी आता ही जी बॉटल आहे याची व्हॅलिडिटी किती आहे, म्हणजे किती वर्षभर राहू शकतं? राहते. या वर्षी आता वापरलं तर पुढच्या वर्षी मला वापर करायचा असेल वापरू शकतो, फक्त पॅक व्यवस्थित केली असेल ना तर काही होत नाही त्याला. ओके, कारण की असे बरेच असे कलाकार आहेत आपल्याकडे की मूर्ती आणतात आणि स्वतः कलर रंगरंगोटी जी असेल जी कलर आहे तर ते त्याच्या चॉईसनुसार ते कलर हे करतात, ज्यांना आवड आहे ते करतात. ओके, तरी रिजनेबल कॉस्टमध्ये आहे का? रिजनेबल मध्ये, ओके, म्हणजे होलसेल रेट आहे, म्हणजे जसं मुंबई पुण्याचा जो रेट आहे तसाच रेट आहे, काही फरक नाही. कारण का आपल्याकडे कंपनीचेच आहेत, वॉल्सनचेच आहेत जास्त करून, त्याच्यामुळे रेट तोच आहे. ओके, तरी सुद्धा स्क्रीनवर नंबर देतो भाऊचा, नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अपरात्री तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बिंदास. 12, 1 वाजता 2 वाजता केलं तरी चालेल, पण तुम्हाला मिळून जाईल. आणि हेल्पफुल पर्सन आहे, एक तुम्हाला सांगतोय. डोळे बंद करून तुम्ही इथे येऊ शकता, तुम्हाला जो रंग पाहिजे असेल, पण एवढं की पहिला कॉल करा. कॉल करा. हां, म्हणजे तुम्ही लांबून आला तो कलर नसेल तर मग प्रॉब्लेम होईल. अवेलेबल नसेल तर त्यावेळी प्रॉब्लेम, पण नसेल ना तर आम्ही अवेलेबल करून 1-2-3 दिवसामध्ये देतो तो कलर. ओके, जे असेल रेट. आता हे किती लिटरमध्ये आहे? हे ह्याच्यामध्ये 500 ml मध्ये, हे 500 ml आणि हे 100. ओके, आणि हे 100 ml मध्ये. हे पूर्ण आहे ना इथपर्यंत? वा, म्हणजे हा जो कलरची क्वालिटी आहे ती एक नंबर आहे. जे आपण कलर यूज करतोय ना तेच विक्रीसाठी ठेवलेले. ओके, आणि जे शाईनवाले असतात ना त्याच्यामध्ये ते पण आहेत का? हे शाईनवाले आहेत सगळे. हे ते वेल्वेट फिनिश येतो ना फ्लोरोसेंट मध्ये ते. मग चमकी वगैरे असतात ना ते चमकीवाले हे आहेत, ह्याच्यामध्ये शाईनवाले आहेत ना हे. अजूनही कोणाला मूर्ती जर आमच्याकडची पाहिजे असेल तर माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा, मी अवेलेबल असेल त्यातली तुम्हाला देऊ शकतो मूर्ती. आणि पुढील वर्षाची बुकिंग जरी द्यायची असेल तरी आत्ता देऊ शकता. तुझं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर? माझं नाव राहुल रघुनाथ ताईशेटे, पत्ता आहे विठ्ठल मंदिर समोर आपलं शॉप आहे, त्याच्या बॅक साईडला आपलं वर्कशॉप आहे, आणि नंबर आहे 82 37 54 90 55. तर मंडळी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे राहुल भाऊचा, तर राहुल भाऊला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कोकणामध्ये राजापूर तालुक्यामध्ये भावाचा वर्कशॉप आहे. पॉसिबल होत असेल म्हणजे गणपतीच्या अगोदर तर एकदा व्हिजिट मारा, नक्कीच व्हिजिट करा, आणि ते विनामूल्य, कुठलाही चार्ज नसणार आहे. पण एक सांगतो आहे की तुम्हाला भावाची जी कला आहे त्याचबरोबर ज्याचे मित्रमंडळी आहेत जे आता काम करतात त्यांची कला तुम्हाला बघायला मिळेल, आणि थोडा वेळ जाईल बघण्यासाठी, पण या नक्की कार्यशाळा बघा तुम्ही, आणि तुम्हाला व्यवसाय करायचा असेल त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळून जाईल राहुल भाऊकडून. आणि इन्स्टावर देखील आपलं पेज आहे राहुल ताईशेटे म्हणून, नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळं काम आमचं बघायला मिळेल. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण एकदा तरी भाऊची कार्यशाळा म्हणजे मंगलमूर्ती आर्ट आहे तर नक्की एकदा व्हिजिट द्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण बघता येईल आणि मेहनत आहे ती जगासमोर तुम्हाला मांडता येईल. तर भावाच्या कामाला पुन्हा एकदा बिग थम्सअप. तर गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.